श्री स्वामी समर्थ. मी काल सकाळपासून तुम्हाला भेटली नाही आहे. कोणतं व्हिडिओ वगैरे घेतला नाही आहे, कोणतं शूट घेतलं नाही आहे. डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटत आहे. जेवणं खाणं झाली, सगळं भांडी घासली, भांडी भरपूर पडलेली. परत मग काल सकाळी 2 दिवस झालं मी साफसफाई करत होती. ती साफसफाई केली, कारण का आमच्या गावची यात्रा आलेली आहे जवळ. 8-10 दिवस राहिलेले आहेत. पण आधी साफसफाई करून घेतली, स्वच्छता केली तर बरं वाटतं ना. म्हणून काल घरं वगैरे झाडून घेतली. मग भरण्या वगैरे घासल्या. भरण्या घासलेला व्हिडिओ हा तुम्हाला आधी पाठवलेलाच होता, तो तुम्ही बघितला असेल. पण आता थोडीफार राहिलेली साफसफाई ती करून घेतली, कारण का हे किचनवरनं वर चढून सगळं पुसावं लागतं. मग सगळं ते झाल्यानंतर फरशा पुसायला घेतलं. फरशा पण पुसून घेतल्या, कारण का फरशी कसं सगळं जा धूळ, आणि गावाकडचं सगळं वातावरण असं आहे की भरपूर वारं सुटलेलं आहे, आणि असं म्हणून ते पूर्ण फरशा पुसून घेतल्या. मग परत भांड्याचं वगैरे झालं सगळं, भांडी बिंडी परत घासून घेतली. आणि इथनं पुढं तुम्हाला सांगते, माझ्या मुलीने ह्याचं महादेवाचं चित्र काढलं आहे. तिला चित्राची लई आवड आहे, आणि ही पण तिनंच मेहंदी काढलेली आहे. आणि ही माझी पुतणा पुतणी मेहंदी आणि माझा मुलगा हे सगळे खेळत असताना बघा, हे थोडं थोडं आपलं घेतलेलं आहे. काल घेणंच झालं नाही दिवसभर. आणि ते आपण लहानपणी म्हातारीचे केस म्हणून खायचो, ते एक बघा इथं आलतं विकायला आज. ते त्याला बघून आहे ना, असं लहानपणी जे आपण करायचो ना, ते आठवण म्हणजे एकदम अशी ही झाली, ताजा झाली. आणि नवीन काहीतरी म्हणून बघा, काल दिवस आता एक ब्लाऊज पण पूर्ण केला. साधाच होता, बिना अस्तरचा होता, पण त्याला डिझाईन वगैरे काहीच नव्हती. ती बसून शिवला तेवढा. आणि चला मैत्रिणींनो, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.